तर मित्रांनो याचा पीटीओचा विषय थोडा वेगळा आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता तुम्हाला पीटीओ ऑन ऑफ साठी राम राम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या रॉयल बागायतदार युट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो इथून मागे आपण तुमच्यासाठी छोट्या सेगमेंटचे ट्रॅक्टर घेऊन येत होतो. तर ते पण येत राहतील आणि आपण मोठ्या सेगमेंटमध्ये वळतोय मित्रांनो. तर आज आपण तुमच्यासाठी कुबोटाचा MU 4501 हा ट्रॅक्टर पूर्ण याची डिटेल इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी घेऊन येतोय. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ट्रॅक्टरबद्दल जे काही डाऊट्स असतील तर ते कमेंटमध्ये विचारायला विसरू नका. तर चला मित्रांनो, सुरुवात करूया ट्रॅक्टरच्या इंजिन पासून. मित्रांनो याच्यात 2434 सीसीचं इंजिन येतं, 4 सिलेंडर इंजिन. मित्रांनो FIPS इनलाईन FIPS म्हणजेच फ्यूल इंजेक्टर पंप याच्यात येतं मित्रांनो. आणि चला बघूया मधून, तुम्हाला मी एकदा दाखवून देतो इंजिन कसं आहे. तर याला ओपन करायला सिंपल इथं तुम्ही बघू शकता हुक दिलाय. आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट, एवढं जड बोनट उचलायला तुम्हाला हायड्रोलिक स्टड दिलाय, तुम्ही बघू शकता. आणि काही जास्त आदळ आपट नाही. तर या ठिकाणी तुम्ही बॅटरी, कूलंट आणि एअर फिल्टर तुम्ही बघू शकता किती मोठा आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला इथं जर बघितलं या ठिकाणी तुम्ही बघू शकता तुम्हाला रेडिएटर इतकं मोठं दिलंय. आणि इंजिनच्या मानाने रेडिएटर खूप मोठं आहे. हे सायलेन्सर अल्टरनेटर वगैरे तुम्ही बघू शकता. स्टार्टर आहे त्या फेज वगैरे इथं एकदम मोकळ्यात बघू शकता तुम्ही, मोकळ्यात आहे. म्हणजे इथं तुम्हाला कोणतीही पॅनल काढायची गरज नाही. आणि 4 सिलेंडर इंजिन आहे मित्रांनो. तर त्याची अशी काही रचना आहे, वायरिंग वगैरे तुम्ही बघू शकता. तुमचा एअर फिल्टरचा पाईप, एअर फिल्टर पुढे म्हणजे तुम्हाला मागे काही ताण नाही. आणि कॉम्पॅक्ट असं इंजिन आहे, तुम्ही बघू शकता किती छोट्या जागेत आहे. त्याच ठिकाणी तुम्ही रेडिएटरचा फॅन वगैरे बघू शकता कशा पद्धतीने. तर मित्रांनो बघूया आता याचं इंजिन ट्रान्समिशन म्हणजे गिअर आणि बाकीच्या गोष्टी. तर चला तर सुरुवात करूया आपण गिअरला. तर मित्रांनो याला 4 आहे ना, या साईडने तुम्ही बघू शकता 4 गिअर तुम्हाला दिले. यात तुम्ही 4 मध्ये फॉरवर्ड आणि रिव्हर्स पण करू शकता. इथे तुम्हाला दिसणार नाही पण इथं बघू शकता तुम्ही रिव्हर्स, हाय, न्यूट्रल आणि लो. म्हणजेच 4 गिअर तुमचे रिव्हर्स मध्ये, 4 गिअर तुमचे हाय मध्ये आणि 4 न्यूट्रलला काय गिअरचा काही संबंधच नाही. तर मित्रांनो याचा जो स्पीड आहे तर हा कमीत कमी ना ताशी 3 किलोमीटर ते हायेस्ट स्पीड याचा ह्या गिअर मध्ये तर ताशी 30 किलोमीटर पर्यंत असं आहे. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी पीटीओचा गिअर आहे. आणि बैठक अशी आहे, तुम्हाला खाली मॅट वगैरे येऊन जाते आणि एकदम मोकळे सुटसुटीत आहे. तुम्हाला इथं जे शीट दिलंय कंपनीने तर तर मित्रांनो या ठिकाणी ऍडजस्टेबल सीट आहे, तुम्हाला बघू शकता एवढा मध्ये स्पेस तयार होतो. अशा काही पद्धतीने तुम्ही त्याला तुमच्या हिशोबाने ऍडजस्ट करू शकता. आणि मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता जितके पण गिअर दिले ना त्या गिअरला प्रत्येकाला ग्रेसिंग नेपल दिलंय. हे बघ, त्याच्यामुळे तुम्हाला ग्रेसिंग घरच्या घरी करायला काही अडचण नाही. एकदम सुटसुटीत आहे, मोकळं आहे. बाकी आता बघूया डॅशबोर्ड. आता डॅशबोर्ड बद्दल मला डॅशबोर्ड बद्दल बोलायचं झालं तर मित्रांनो साधा आणि सिंपल डॅशबोर्ड तुम्ही बघू शकता. या ठिकाणी थोडी दूर बसली, इकडे तुम्हाला आपलं टेम्परेचर, इकडे फ्यूल आणि इकडे आरपीएमचं आहे. मॅक्स किती आरपीएम पर्यंत देऊ शकतो आपण मॅक्झिमम बघू शकता. इथे तुम्हाला बटन्स मिळून जातील, हेडलाईटचे, पार्किंग इंडिकेटर, हॉर्न. आणि इकडे तुम्ही की बघू शकता. तर मित्रांनो ह्या ट्रॅक्टर मध्ये ना आपल्याला ऑइल इन्स्टर्ट डिस्क ब्रेक बघायला भेटतात, जे जे बाकीच्या ब्रेक पेक्षा सुरक्षित मानले जातात. मित्रांनो याचा मेंटेनन्स पण कमी येतो असं कंपनी सांगते बरं का. तर आता मी तर काय मोठा ट्रॅक्टर वापरत नाही, माझ्याकडे जे आहे ती लहानच आहे. पण जे वापरत असतील त्यांनी कमेंट करा मित्रांनो ट्रॅक्टर कसा आहे, म्हणजे घेणाऱ्याला नक्कीच त्याचा फायदा होईल. तुमची कमेंट वाचून कोणी का होईना. तर शेतकऱ्याला सपोर्ट करा आणि आपलं तेवढं चॅनलला फॉलो करायला विसरू नका. पहिला विषय मित्रांनो याचा स्टेअरिंगचा. तर आपल्याला यात पॉवर स्टेअरिंग येते, त्याच्यासोबत आपल्याला तुम्ही बघू शकता खाली डुएल हायड्रोलिक स्टड आहे, म्हणजे दोन्ही साईडने हायड्रोलिक स्टड आहे आता आपल्याला. त्याच्यामुळे एकदम स्मूथ अशी स्टेअरिंग आहे. तर बघू मी तुम्हाला दाखवतो पण आता. आणि न्यूट्रल केल्याशिवाय हा काय चालू होत नाही. तर बघू शकता मित्रांनो एकदम स्मूथ अशी स्टेअरिंग आहे, काय जास्त लोड नाही. तर अशा पद्धतीने आहे. तर मित्रांनो आता विषय याचा घेऊ आपण हायड्रोलिकचा.
तर हायड्रोलिक मध्ये आपल्याला याची लिफ्टिंग कॅपॅसिटी जी आहे ती आहे 1640 किलोग्रॅमची मित्रांनो. आणि जे नॉर्मल ट्रॅक्टर मध्ये जसे 2 लिव्हर असतात तसे याला पण 2 लिव्हर आहे. तर मित्रांनो याचा पीटीओचा विषय थोडा वेगळा आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, तुम्हाला पीटीओ ऑन ऑफ साठी ना पीटीओ ऑफ आणि ऑन असं इथं तुम्हाला लेबल दिसेल. गिअर आहे, पण मेन जो गिअर आहे तर तो या ठिकाणी आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो, याचे दोन जे आहे तर 750 आणि 540 असे दोन पीटीओ मित्रांनो. एसटीडी पीटीओ 540 आणि इको पीटीओ आहे 750. तर याचा पीटीओ गिअर तुम्हाला इकडे बघायला भेटेल मित्रांनो. आणि इथून तुम्ही फक्त ऑन ऑफ करायचं, म्हणजे एकदा तुम्ही जर 540 वरती लावला तर तुम्ही फक्त इथून ऑन ऑफ करू शकता, जेणेकरून तुम्हाला रोटरीला किंवा मागे काही इम्प्लिमेंट असेल जे पीटीओ ला तुम्ही अटॅच केलंय तर ते तुम्हाला नक्कीच सोपं जाईल मित्रांनो. म्हणजे तुम्हाला गिअर फक्त जर पॉवर चेंज करायचे असेल तरच तुम्हाला तिथं हात लावायचा, नाही तर गरज नाही, तुम्ही इथून ऑन ऑफ करू शकता. तर मित्रांनो तुम्हाला याच्यात कंपनी फिटेड 12 वॉटची बॅटरी येते. त्यानंतर आपला 40 अँपिअरचा अल्टरनेटर येतो आणि 2.2 किलोवॅटचा स्टार्टर येतो. तर मित्रांनो हे झालं याचे इलेक्ट्रिक स्पेसिफिकेशन. बाकी तुम्ही लाईट्स वगैरे इंडिकेटर बघू शकता, नॉर्मल आहे, जास्त काही विशेष नाहीये, ज्याच्याकरून तुम्हाला मेंटेनन्स येईल. आणि हा मित्रांनो याला ग्रेसिंगचे जे नेपल आहे ते खूप सारे आहे, जेणेकरून तुमचा बऱ्यापैकी मेंटेनन्स हा कमी होईल. कंपनीने दिले, तुम्ही जर ग्रेसिंग केलं तर मेंटेनन्स कमी होईल, नाहीतर नाही होणार. तर मित्रांनो याचं जे वजन आहे तर 1970 किलोग्रामचं ट्रॅक्टर आहे मित्रांनो. आणि याचा ग्राउंड क्लिअरन्स जो आहे तर तुम्ही बघू शकता, भरपूर मोठा आहे. 365 चा ग्राउंड क्लिअरन्स आहे. आणि राहिला विषय याचा डिझेलच्या टाकीचा, म्हणजे आपली फ्यूल इफिशियन्सी किती आहे, त्याच्यात किती फ्यूल बसतो. तर मित्रांनो 65 लिटरची टाकी आहे याची. तर मित्रांनो आता शेवटचा विषय तो म्हणजे टायर प्रोफाईल. याच्यात कस्टमाइज टायर प्रोफाईल येते मित्रांनो, त्याच्यामुळे मी तुम्हाला काही सांगत नाही की कोणते काय. 2-3 प्रकारचे टायर किंवा तुम्हाला जसे लागेल तसे तुम्ही याच्यात टायर चेंज करू शकता. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. तुम्हाला दुसऱ्या कोणत्या ट्रॅक्टरची इन्फॉर्मेशन हवी असेल तर ती पण कमेंट करा. आणि अजून तुमच्या मनात काही डाऊट्स असतील मेंटेनन्स वगैरे ह्या त्या गोष्टी तर ते पण कमेंट करा. आपण नक्कीच तुमचे प्रश्न सोडू आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते घेऊन येऊ. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायचे. आणि हा मित्रांनो इंस्टाग्रामची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल, तर इंस्टाग्रामला पण फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.